आता सुकली आहे, आता पाणी नाही आहे. आता लोक इकडं शीला येतात. पण जे इथं पाणी येतं ना गाईज, अख्खं भरून जातं. पार हे मंदिराच्या कळसापर्यंत सगळं भरून जातं. त्या मंदिर बिंदिर सगळं भरून जातं. लोक डाव खेळतात आणि पत्ते कुठे पण टाकतात. आमचं तर असं म्हणणं आहे की मंदिरात वगैरे या सगळ्या गोष्टी करू नये. रात्री आली, काल आलोय. सगळीकडे घरातली कामं, शेतातली कामं, सॉरी घराची कामं चालू आहेत. घराच्या ह्यांनी पण केलं का? सगळ्यांची कामं. गाईज हे बघा, हा आपला वाडा. आमचा जुना वाडा आता पडलाय, सगळा पडलाय म्हणजे राहत नाही कोण तिथं आता. आणि आमच्या जुन्या खोल्या आणि आमची चावडी. चल खाली तेल देवाला जाऊन घेऊन. हे आमचं गावचं आराध्य दैवत, जागृत देवस्थान श्री संत सोनार महाराज. श्री संत सोनार महाराज प्रसन्न. सावली लावून तिकडे हे शेत, हे देऊळ आहे. ही बघा पालखी. आणि असं मंदिर आहे आपलं प्रॉपर. हे बघा झुमर बिंबर सगळं, ही जी डिझाईन हाताने केली आहे का सगळी फक्त या टाईल्स टाईल्स लावल्यात. आता सुशोभीकरण केलंय या 2 वर्षात. आणि ते वाटत असेल तुम्हाला टाईल्स आहे, पण ते टाईल्स नाही आहे, ते हे आहेत, हँड डिझाईन आहे सगळं. आणि मागे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. आणि त्यांच्या पुढे सोनार महाराज आहेत, हे 2. आता मंदिर बंद आहे, ताळा लावला इथं. भेटू शकतो. कशाला? मला तहान लागली, पण जाऊन पाणी पिऊचं. हे बघा, हे दुसरं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर. आणि हे बघा, इथं हे लोक काहीतरी खेळत आहेत. यांचा डाव चालू आहे, डाव. हे बघा, हे हनुमानाचं मंदिर आमच्या गावातलं. जाम जुनं मंदिर आहे गाईज. आणि जेव्हा इथं नदीला पाणी येतं ना, तेव्हा पार मंदिर डुबून जातो पाण्यात. हे बघा, हनुमान, गणपती, शनिदेव. आणि तिथं पण एक काहीतरी, ते कोण आहेत? हनुमानच आहेत ना ते पण. हनुमानाचीच मूर्ती. गाईज हे बघा, अशी रचना केलेली मंदिराची. एका दगडावर दगड ठेवून असं वर नेलेलं आहे. आणि या कळसाला पूर्ण पाणी असतं. हे बघा, तो वरचा जो कळस आहे ना, तो तिथपर्यंत ही नदी आपल्या गावाची. हे बघा, हे शंकराची पिंड. आणि ही नदी आहे गाईज आपल्या गावाची. आता सुकली आहे, आता पाणी नाही आहे. आता लोक इकडं शीला येतात. पण जे इथं पाणी येतं ना गाईज, अख्खं भरून जातं. पार हे मंदिराच्या कळसापर्यंत सगळं भरून जातं. त्या मंदिर बिंदिर सगळं भरून जातं. आणि पूर्ण अशी इकडनं अशी जाते त्या साईडला. नाही, नदी कुठल्या साईडला जाते मलाच माहीत नाही. त्या साईडला जाते, हां त्या साईडला जाते पार. हे बघा, इथं पण एक मंदिर आहे, तिथं पण एक मंदिर आहे. आणि इकडं आपला डाव चालू आहे. हे बघा, मस्त. मी ती पण व्हिडिओ अपलोड करीन. शेतात गेलो, तुझ्या शेतात गेलो, ज्वारी लावली बघ. हे बघा गाईज, हे दुसरं मंदिर
तुळजाभवानीचं हे मंदिर इथं आणि बाजूला खंडोबा. दखनचा तो तर ज्योतिबा माझा आहे. लोक डाव खेळतात आणि पत्ते कुठे पण तिथे टाकतात. टाकतात. आमचं तर असं म्हणणं आहे की मंदिरात वगैरे या सगळ्या गोष्टी करू नये. पण गावाची लोक गावातल्या करतात. थोड्या लोकांनी त्या गोष्टींना महत्त्वाचं घेतलं पाहिजे. देवस्थान आहे आपले. गाईस तुम्हाला आमच्या विरंगुळा नाही त्यांना काहीच. आमच्या गावातली तालीम पण दाखवतो चला. तर गाईज हे बघा, ही आपली तालीम गावातली. आणि आधी आमचं गाव कुस्तीसाठी प्रसिद्ध होतं. सगळी लोक कुस्ती होती खेळायची. सगळे कुस्ती प्लेअर होते. इकडे मस्तपैकी मातीत दूध बीट टाकून मिसळून हे करायचे. पण आता तुम्हाला इकडे काय दिसणार, विमल, गुटखा आणि पत्ते बास. तेव्हा तिकडं मंदिर, हनुमानाची मूर्ती आहे, फोटो आहे आणि ते पण त्याच्या बाजूला पत्ते आहेत. हे बघा इथं पण तेच आहे. नाहीतर आधी इकडनं माणसं कुस्ती खेळली की इकडे पाण्याची टाकी, इकडे हातपाय तोंड धुवायची आणि मग घरी जायचे. पण आता इथं काय, हे बघा इथं सगळे पत्तेच पत्तेत. शी मारता वाचतोय घाण. आधी आमच्या गावातली माणसं म्हणजे पप्पा दुसऱ्या गावात गेले ना तर घाबरायची, ते बाजूच्या गावातलं बंड्या आलंय कुस्ती खेळणारं असे. पण आता आमच्या गावात कोण कुस्ती खेळत नाही. व्हॉलीबॉल आता आमच्या गावात नवीन व्हॉलीबॉल आलं हे बघा. खूप वर्ष. अरे तरी कुस्ती सोडला आता व्हॉलीबॉल चालू केली. आमचं ग्रामपंचायत ऑफिस आहे. हे ग्रामशाळा नाही, ग्रामपंचायतची शाळा. नाही ऑफिस आहे, ग्रामपंचायत ऑफिस आहे. अच्छा ऑफिस आहे का ही शाळा? ही अंगणवाडी. अंगणवाडी आधी इथं होती आणि लोक वरती मस्तपैकी झोपायला जायची. पण अंगणवाडी होती. आम्ही पण जायचो झोपायला सुट्टीला आल्यावर. काय काय छकुले, हे बघा हे पण एक महाराजांचं मंदिर आहे आपल्या. हे बघा सगळीकडे कामच चालू आहे. सगळ्यांना ते घरकुल भेटलंय, सगळ्यांनी घराचं कामं काढली आहेत. तेवढं आमच्याकडे सरकार बघत नाही, आम्हाला देत नाही यांना घरकुल. गरज नाही. सरकारी कर्मचारी त्यांच्या घरात दोन असं नाहीये गाईज, आमचे आजोबा पण सरकारी कुठे 5 रुपयात पाणी. हे बघा इथं 5 रुपयाला पाणी. हा भाऊ, व्हिडिओ करतोय. हो मग गावाला फेमस नाही करायचा का? हे आमच्या गावाची पाण्याची टाकी. मुरुम आलाय कोणाकडे. हे बघा परत आपण आलो स्टँडवर. या पटकन बघून इकडनं पहिले एक काम, त्याच्या माग दुसरं, हे तिसरं, इकडं चौथं. देव बाप्पा देव बाप्पा बघा, देव बाप्पा. हा मावल्या दाखव उतरून दाखव तेच नाही. देव बाप्पा बघा, देव बाप्पा हे बाय देव बाप्पा आपले पप्पांचे सगळ्यात लाडके मित्र. हा हे बघा गाईज, हा जो आहे ना हा काहीच कामाचा नाहीये. सगळी कामं अर्धवट करतो. बोलून आलो त्याला देवाचं काय बाबाच्या बाबा अर्धवट कामं करतो म्हणून देव सोडून बाहेर सगळ्यांची कामं करतो तो. काय जरा बघत देव त्यांनी सांगितलं तुम्हाला जाऊ दे. सांग त्याच्यामुळे घराचं काम सगळं दिलं त्या दिवशी. मग काढून द्यायला आलाय. बघ ऐक काय पद एकदम म्हणा. तर ते कसं करतो? गावातलं एकच वायर म्हणजे गाईज गावातला एकच वायरमॅन आहे, सगळी कामं अर्धवट करतो. ती वेगळी गोष्ट आहे. मावल्या खूप कष्टाळू आहे. खूप मदत करतो याला आपल्या विष्णूला. हे बघा
ब्लॉग मध्ये घ्या रे, याने दोघांना घे ब्लॉग मध्ये. मावल्या बाबा मग कसं कष्ट करतो, याला बोलतात कष्ट. त्याला भूक लागली बेचारे. सुट्टी कधी जेवायची? हे मालक आहेत त्यांच्या, हे मालक आहेत. 2लाच जेवणार तो. डाएट चालू आहे दादा. काय त्याला डायटिंगची गरज नाही. चाळीस नाही. चला काय आलंय का? काढू का? हे काय निघालेलं आहे की हे काय असं आहे का? मला काय माहिती. जेल ना मग काय कामाचा तू झेलायला? पिकलं नाही. पिकलेलं असतं आतून पडलं असतं. एवढं ओळखलं नाही बाई मला. मग आता शेट गेली ना म्हणून आता हाक मारली. लाईक करा, सबस्क्राईब करा, बोला. चॅनलला सबस्क्राईब करा का? रोबोटचा लई गाजवी दादा. घे ना फोन, घे ना. फोन करून घे. फोन घ्यायचा आणि सबस्क्राईब करून घ्यायचं. करेल ना. सर्च कर यूट्यूबला. कुठं आहे मशीन खाली? बघा. चला चला बाय बाय. हे बघा हे रामफळ पण अजून कच्चं आहे, पण खाऊ नाही शकत. हे बघा हे देखो सकाळी सांगितलं मी, वरनं टेरेसवरनंच व्ह्यू दिलता. हे बघा गाईज, आधी इथं पत्र्याचा शेड होता वरती. 4-5 पायऱ्यांचं वरती घेतलेलं आहे. हा शेड सगळा निघणार. हे संडा बाथरूम पण निघणार आहे. इथं हॉल एवढा मोठा. मग आणि इथून IS एवढं वरती पत्रा शेड टाकायचं आहे. त्याने गच्ची बिच्ची दारू प्यायला होईल आपल्या गावातल्या लोकांना. सर सकाळी बोलतो तुझं काका आपण इकडनं स्विमिंग पूल बांधू आणि इकडनं उडी मारू. हे बघायचं, हे बाजूचं घर विवेकचं आहे आपल्या. आणि इकडे आधी किचन होतं, तिकडे बेडरूम होता आणि तो हॉल होता आणि त्या बाजूला अजून एक बेडरूम होता छोटासा. आता तुम्हाला समजायचं नाही कसं आहे काय, जेव्हा होईल तेव्हा प्रॉपर दिसेल. आणि हे बघा हे आपलं दादांचं. आता जाऊयात घरी, जेवूयात आणि वैरागला निघूया. चला.